वेलकम टू माय चॅनल नितीन ट्रॅकर्स 7474. मित्रांनो, आज आपण मुंबईतील काही किल्ले फिरणार आहोत. त्यापैकी शिवडी फोर्ट, बांद्रा फोर्ट, सायंचा किल्ला, वर्ली फोर्ट असे 5 ते 6 किल्ले करणार आहोत. तर आज आपल्यासोबत आहे नेहमीप्रमाणे आशुतोष, खुशी आणि अजून एक लहान पिल्लू चिन्मयी. हाय कर, हाय कर, कर ना. चला तर भेटूयात. 7 बेटांचा समूह असलेल्या मुंबई बेटांवर पाषाण युगापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. मुंबई बेटांचा प्रथम लिखित उल्लेख इजिप्शियन भूगोलतज्ञ टॉलमी यांनी इसवी सन 150 मध्ये केला. सातवाहनांच्या काळात मुंबई बेटांवरून परदेशांशी व्यापार चालत असे. इसवी सन सनाच्या 5व्या व 6व्या शतकात या भागावर मौर्य कुळाचे राज्य होते व त्यांची राजधानी होती पुरी, म्हणजेच आजचे एलिफंटा बेट. मौर्यानंतर चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव ह्या राजघराण्यांनी मुंबईवर राज्य केले. इसवी सन 1940 मध्ये गुजरातच्या प्रतापबिंबाने शिलाहारांचा पराभव करून महिकावती उर्फ माहीम येथे आपली राजधानी बसवली. इसवी सन 1320 मध्ये गुजरातचा सुलतान मुबारक शहाने मुंबई जिंकली. पोर्तुगीज व गुजरातचा शेवटचा सुलतान बहादूर शहा यांच्यात 1534 मध्ये झालेल्या तहात मुंबई, साष्टी व वसई बेटांचा ताबा पोर्तुगीजांकडे आला. 1662 साली इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याचे लग्न पोर्तुगीज राजकन्या ब्रागांजा हिच्याशी झाले. त्यात मुंबई बेट अंदान म्हणून इंग्रजांना मिळाली. मुंबई बेटावर एकूण 11 किल्ले बांधण्यात आले. बांद्रा, माहीम, वरळी, काळा किल्ला, रिवा, शिवडी, माझगाव, डोंगरी, फोर्ट सेंट जॉर्ज व बॉम्बे फोर्ट. ह्यापैकी बॉम्बे फोर्ट, माझगाव व डोंगरी हे किल्ले आज अस्तित्वात नाहीत. मुंबई बेटांच्या पूर्व किनाऱ्यांचे रक्षण करण्यासाठी सेंट जॉर्ज, डोंगरी, माझगाव, शिवडी हे किल्ले बांधण्यात आले. वरळी बेटाच्या भूशिरावर असलेल्या छोट्याशा टेकडीवर इंग्रजांनी वरळीचा किल्ला बांधला. ह्या किल्ल्याचा उपयोग समुद्री मार्गाने होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी केला गेला. वरळीचे समुद्रात शिरलेले भूशीर, माहीमचा किल्ला व बांद्र्याचा किल्ला ही 3 ठिकाणी मिळून इंग्रजी यू या अक्षरासारखा आकार तयार होतो. या ठिकाणी नैसर्गिक अंतर्वर्ग भूशिरामुळे येथे समुद्र नेहमीच शांत असतो. त्यामुळे ह्या भागात छोटे मचवे, जहाजे, पडाव यांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असे. या जलवाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व या भागाचे रक्षण करण्यासाठी इंग्रजांनी 1675 साली वरळीचा किल्ला बांधला.
गोइंग टू बांद्रा फोर्ट. खाडीच्या पूर्वेकडील मुखावरील टेकडीवर इंग्रजांनी शिवचा किल्ला बांधला. इंग्रजांच्या ताब्यातील मुंबई बेट व पोर्तुगीजांच्या ताब्यातील साष्टी बेट यांच्या सीमेवर हा किल्ला 1670मध्ये जेरॉल्ड ऑगियरने बांधला. इंग्रजांनी मुंबई बेटांच्या उत्तरेकडे काळा किल्ला, रेवा किल्ला व सायनचा किल्ला हे नवीन किल्ले बांधून मजबूत संरक्षण फळी उभी केली. वसईच्या विजयानंतर पोर्तुगीजांकडून साष्टी बेट मराठ्यांच्या ताब्यात गेली. त्यावेळी ह्या किल्ल्यांना संरक्षणाच्या दृष्टीने अधिक महत्त्व आले. सायन किल्ल्याच्या पायथ्याशी जवाहरलाल नेहरू उद्यान आहे. जवळच भारतीय पुरातत्व विभागाचे कार्यालय आहे. तेथे झाडीत 2 तोफा पडलेल्या आहेत. कार्यालयाच्या दारातूनच पायऱ्यांचा रस्ता किल्ल्याकडे जातो. शिवच्या किल्ल्याचे तटबुरुज, ब्रिटिश कार्यालयाचे अवशेष, दारू कोठाराची खोली व चौकोनी आकाराचा मोठा हौद असे अवशेष अजून तग धरून आहेत. किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या बुरुजावरून माहीमची खाडी व आजूबाजूचा विस्तृत प्रदेशाचे दृश्य दिसते. ह्या किल्ल्याचा उपयोग मुख्यत्वे टेहळणीसाठी व माहीम खाडी मार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी केला जात असे.
मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर भेटूयात 2025मध्ये नवीन एका किल्ल्यावर. धन्यवाद मित्रांनो.